गोंधळ पाहायला मिळतोय। सोनम वांगचुक हे उपोषणावर होते गेल्या 20 दिवसांपासून। आज 21वा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा आणि त्याच दरम्यान सोनम वांगचुक यांना पोलिसांकडून दवाखान्यात हॉस्पिटलला हलवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे गोंधळाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। तिथे जे आंदोलनकर्ते तरुण जे आहेत त्यांच्याकडून हा गोंधळ निर्माण झालेला आहे। आपण पाहू शकतो थेट दृश्य जंतर मंतर मधून। अभिजीत दिपके हे सध्या या आंदोलनाचं नेतृत्व करतायत। हम सबकी बहादुरी का सबूत है। मुझे भी मेरी टीम के लिए एक पोस्ट दो, मैंने कहा मैंने पहुंचूंगा। ये हमारी बहादुरी का सबूत है कि हम आपको दे रहेंगे। नीचे रख लो, आप नीचे रख लो, आप नीचे रख लो। मैंने जैसे बंदे को कहा था सर, मैंने जैसे याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याशी जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? सकाळपासूनच या ठिकाणी जंतर मंतरवर गोंधळाचं वातावरण आहे, काय अपडेट आहे सोनम वांगचुक यांची आणि काय परिस्थिती आहे सध्या तिथे? ज्या पद्धतीनं सोनम वांगचुक यांचं जर बघितलं तर गेल्या 20 दिवसामध्ये त्यांचं जवळपास 9.5 किलो वजन कमी झालेलं आहे अशी माहिती पुढे आलेली आहे आणि खास करून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांचं सध्या आरोग्य प्रशिक्षण सुरू आहे, आरोग्याची तपासणी सुरू आहे आणि डॉक्टरांची टीम सोनम वांगचुक याची पाहणी करताय। पण दरम्यानच्या घटनांमध्ये ज्या पद्धतीनं आंदोलन करणारे जे आहे त्यामध्ये माहिती पुढे आलेली आहे की अभिजीत दिपके यांच्यावरती शाही फेकण्यात आलेली आहे, ही माहिती पुढे आलेली आहे। त्यासोबतच हे महत्वाचं आहे की अशा पद्धतीनं आता आंदोलन कुठल्या दिशेने जात आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या घडामोडींमध्ये जर बघितलं तर आज सकाळपासूनच जर बघितलं आपण खास करून जंतर मंतरच्या परिसरामध्ये आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने तिथे होत आहे। तिथे वेगवेगळ्या पद्धतीने तिथे आंदोलनात्मक कार्यकर्ते जे आहेत ते देखील ज्या पद्धतीनं आक्रमक झालेले आहे। आता नुकतंच पुन्हा एक माहिती पुढे आलेली आहे, अभिजीत दिपके यांना एका महिलेंनी कानशिलात देखील लगावल्याची माहिती पुढे आलेली आहे। ती महिला जी आहे ती जय श्रीरामची नारे देत असल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि या सगळ्यांमध्ये त्या महिलेला आता पोलीस घेऊन गेल्याची देखील माहिती पुढे आलेली आहे। पण यामुळे आक्रमकता विरुद्ध ज्या पद्धतीनं वाद वाढल्याची माहिती देखील पुढे आलेली आहे। या सगळ्या घडामोडींमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं पडतंय की आंदोलनकर्त्यांमध्ये वाद झाल्याची माहिती पुढे आहे आणि यामध्ये जर बघितलं तर एका महिलेने कानशिलात देखील लगावली आहे अभिजीत दिपके त्यांच्या अंगावर शाही देखील फेकल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे आता आंदोलन कुठल्या दिशेने जातं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत, सकाळपासूनच आपण पाहिलं की सोनम वांगचुक हे कुठल्या रुग्णालयात आहेत याबद्दलची काही माहिती, काही अपडेट, त्यांची प्रकृती कशी आहे आणि रुग्णालय प्रशासनाकडून काय सांगण्यात येत आहे? महत्वाचं ज्या पद्धतीनं जर बघितलं आपण जंतर मंतरवरती परिस्थिती जी आहे अतिशय आंदोलनाच्या दोन दिशा होताना आपल्याला पाहायला मिळतंय। काही जे आंदोलनाच्या विरोधातले लोक कार्यकर्ते आहेत ते त्यांचा प्रचंड विरोध करतात आणि अशा घटनांमध्ये जर बघितलं तर निश्चितपणे हे महत्वाचं आहे की ज्या पद्धतीनं जंतर मंतरच्या परिसरामध्ये आंदोलनाची घडामोडी वाढलेली आहे आणि एक प्रकारे जर बघितलं आपण तर यातून कुठेतरी असं म्हणावं लागेल की आंदोलनाला गाळबोट लावण्याचा प्रयत्न होतोय आणि या घडीला जर बघितलं तर अभिजीत दिपके यांना देखील मारहाण करण्याचा प्रयत्न होतोय। यामागे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असा आरोप खास करून जर बघितलं तर तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे। पण अभिजीत दिपकेंनी आपलं आमरण उपोषण पुन्हा एकदा प्रारंभ केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की निश्चितपणे आम्ही आंदोलन करत राहू आणि आंदोलनातून निश्चितपणे कुठला तरी निर्णय निश्चित होईल आणि शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल। प्रशांत, काय सांगाल आता या आंदोलनाचं नेतृत्व नक्की कोण करणार आहे? ज्या पद्धतीनं सोनम वांगचुक हे रुग्णालयात गेल्यानंतर या संपूर्ण आंदोलनाची जबाबदारी अभिजीत दिपके यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यामुळे त्यांचं उपोषण जे आहे ते पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी स्वतः घेतलेलं आहे। सोबतच सोनम वांगचुक यांची पत्नी देखील आज आंदोलनस्थळी येईल आणि त्यांनी देखील स्पष्ट केलं आहे की येत्या 20 जुलैला जे आंदोलन होणार आहे जे संस्कृतीच्या दिशेने आंदोलन होणार त्यामध्ये
त्यामध्ये सहभागी होण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. निश्चितपणे त्यांनी दावा केलेला आहे की सोनम वांगचुक यांची प्रकृती चांगली झाली तर निश्चितपणे ते सहभागी होतील. पण त्यानंतर जर बघितलं आपण जर समजा ते सहभागी होऊ शकत नसेल तर निश्चितपणे या सगळ्या याच्यामध्ये पाहावं लागेल की सोनम वांगचुक नंतर आता त्यांच्या पत्नी देखील आंदोलनात सहभागी होतात का. निश्चितच अभिजित दिपकेकडून अनेक आरोप करण्यात येत आहेत, सरकारवर आरोप करण्यात येत आहेत, काही लोकांवरही आरोप करण्यात येत आहे. आंदोलनात गुंड पाठवलं असं देखील दिपके म्हणाले. याबद्दल काही माहिती अपडेट? नाही, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दोन्ही बाजूंनी होत आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षांच्या वतीने देखील जे प्रवक्ते आणि या सगळ्या पद्धतीने दावे केले जात आहेत. दुसरीकडे अभिजित दिपके यांनी दावा केलेला आहे की त्यांना ते जेव्हा आज सकाळी आपल्या मित्राकडे गेले तेव्हा तिथे दिल्ली पोलिसांनी त्यांना मारहाण केली. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हे अत्यंत महत्वाचं आहे की दोन्हीकडून आरोप होत असताना आता अभिजित दिपके कशा पद्धतीने पुढाकार घेतात आणि काय निर्णय घेतात. पण त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की सोनम वांगचुक यांच्या नंतर आंदोलन पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे. आणि 20 तारखेला निश्चितपणे जर बघितलं 20 तारखेला निश्चितपणे आम्ही मोर्चा काढू असंही त्यांनी चंग बांधलेला आहे. निश्चितच धन्यवाद प्रशांत. याबद्दलचे अधिक अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.